गोंदिया जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात 1,94,000 हेक्टर शेत जमिनीवर धान पिकांची लागवड करण्यात येत असून 80% लोकांनी कृषी विभागाकडून अनुदानावर बियाणे घेतलेत, तर 20% लोकांनी अद्यापही बियाणे घेतले नाहीत। तर दुसरीकडे जिल्ह्यात यावर्षी धान पिकांना लागणारा युरिया आणि DAP खत देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली। तर अर्थसभापती संजय टेंभरे यांनी जिल्हा परिषदेतून कृषी विभागाला दिलेला निधी कृषी अधिकाऱ्यांनी खर्च केला की नाही याचा आढावा घेतला असता काही अधिकाऱ्यांना अर्थसभापती यांनी फटकारले। तर उर्वरित धान्य बियाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्यात। काही त्रुट्या म्हणजे असं आहे की ते पूर्ण अधिकारी चांगल्या रूपाने काम करतात, काही थोडाफार त्रुट्या असतील ते दूर करतील नक्की, परंतु पूर्ण आमचे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक एस्टेटचे अधिकारी हे सर्व चांगल्या रूपाने काम करतात। त्यांना काही कमी पडला तर मी सांगतो असं करा असं करा, ते सूचना केली आहे सर्व। म्हणजे यावर्षी कोणालाही युरिया खताची DAPची कमी वाटणार नाही हे पक्का। तर यावर्षी खरीप हंगाम सुरू झाला असला तरी गोंदिया जिल्ह्यातील आमदार खासदार महोदयांनी अद्यापही कृषी विभागाची आढावा बैठक घेतली नसल्याची खंत अर्थ बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी व्यक्त केली। मागचं कारण म्हणजे मी मागील 25 वर्षापासून फक्त शेतकऱ्यासाठी काम करतो आहे आणि शेतकऱ्यांच्याच पूर्ण मागण्यासाठी माझी ओळख आहे। मी बांधकाम जरी असलो परंतु जिल्हा परिषदेचे पैसे देणारा अर्थ विभाग माझ्याकडे आहे आणि जेव्हा मी बियाणे पैसे देतो तर म्हटलं पूर्ण आढावा घेऊ काय परिस्थिती आहे। जिल्ह्यामध्ये 1,88,000 हेक्टर आर जमीनमध्ये यावर्षी खरीप हंगामाची लागवड आहे। त्याच्यामध्ये 1,24,000 हे हेक्टर आर क्षेत्र हे पाण्याखाली सिंचित आहे आणि बाकी जे वाचलेला क्षेत्र आहे तो पूर्णच्या पूर्ण देवाचा पाऊस येईल तेव्हा तो होणार आहे। आणि याच्याकरिता माहे जूनच्या शेवटपर्यंत ज्यांना DAP किंवा युरिया खत हे लागणार, शासनाने 5 पट पूर्ण त्याचा साठा तयार ठेवलेला आहे। आणि या मागची भूमिका आमची हीच होती की जे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा धान पोटरीवर येतो आणि धान जेव्हा बाहेर येणार आहे त्यावेळी युरिया लागतो आणि त्यावेळी युरिया मिळत नाही आणि काळा बाजार होतो। त्या काळा बाजाराला रोखण्याची पूर्ण व्यवस्था SO साहेबांनी आणि कृषी अधीक्षक त्यांनी करावी म्हणून त्यांना सूचना करण्यात आलं होतं। म्हणजे कोणत्याही कास्तकाराला युरिया कमी पडता कामा नये, कोणत्याही कास्तकाराला DAP कमी पडता कामा नये। आणि मी शेतकऱ्याचा मुलगा, गावात गावठी माणूस आहे, मी शेती करतो, तर शेतकऱ्याच्या प्रती तर मला एकदम मोठा राहीलच म्हणून आलो होतो। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने कृषी विभागाला दिलेला निधी आणि योजना या शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात अशा सूचना अर्थसभापती संजय टेंभरे यांनी दिल्यात। सर्वांना नमस्कार। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या चालू खरीप हंगामामध्ये आपलं एकूण 1,94,000 क्षेत्रावरती आपले भात बियाण्याचं नियोजन आहे। त्याच्या अनुषंगानं आपल्याला पुरेसं बियाणं जे आहे ते बियाणं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचे म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्यातली जवळपास 80 ते 90% लोकांनी त्याची उचल पण केलेली आहे। सोबतच भात पिकासाठी जे काय आपले आवश्यक जी काही खतं आहे त्या खतामधला जो युरिया आहे हा आपल्या जिल्ह्यामध्ये युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। कोणताही शेतकरी याला युरिया कमी पडणार नाही याची आम्ही दक्षता घेतच आहोत। सोबतच DAP असेल, SSP असेल ही खतं आपल्याकडे मागणीच्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। सोबतच राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यामार्फत आपण जी काही कृषी सेवा केंद्र आहेत त्यांची पण आपल्या तपासण्या चालू आहेत आणि त्या तपासणीमध्ये ज्या काही आपल्याला उणिवा आढळतील त्या उणिवाच्या अनुषंगाने आम्ही निश्चितच त्यावरती योग्य ती कारवाई करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।